नमस्कार मित्रांनो, आजचा विषय आहे सगळीकडे आता चर्चेचा विषय झाला. हे जे काही तीन पाट आमदार आहेत, माजी आमदार आहेत, स्वतः बीजेपीचा. आता बीजेपी वाल्यांना ना भान राहिले ना काय, बीजेपी असो महायुती असो, हरामखोर डेली काही ना काही शेतकऱ्यांविरुद्ध अपशब्द असो. आज तर अक्षरशः या महाशयाने हे माजी आमदार आहे, सध्या कुठलेही खासदार नाही, पाच नाही, काय नाही, फक्त हिंडत फिरतं आणि कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये काय म्हटलं की मोदींनी, बघा यांना लाजा वाटायला पाहिजे की मोदींनी 6,000 रुपये तुमच्या बापाला, आमच्या बापाला नाही, आमच्या बापाने तुमच्या बापाला दिले, तेव्हा तो कुठं मागच्या 15 वर्षापासून निवडून येतोय. तुमच्या बापाला पेरणीला पैसे दिले, आमच्या बापाला नाही दिले. आमच्या बापाने मागच्या वर्षी एवढा काही टॅक्स भरला, त्याच्यानंतर तुझ्या बापाने ते 6,000 रुपये एवढी वाट बघायला लागतं. 4-4 महिन्यांनी 2,000 रुपये टाकतं. लाजा वाटायला पाहिजे या हरामखोरांना बोलताना लाजा वाटायला पाहिजे. नंतर म्हणतं तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे आहेत. आमच्या सरकारचे आहेत, याच्या बापाचं सरकार आहे का? यांच्या बापाचं सरकार आहे. हा सरकार हे सर्वसामान्य जनतेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलंय की हे जे सरकार आहे सर्वसामान्य जनतेने जो काही टॅक्स भरतो. आधी काँग्रेसच्या काळात शेतकऱ्यांना कुठलाही टॅक्स नव्हता. या हरामखोरांनी शेतकऱ्यांना टॅक्स लावला आणि म्हणून या टॅक्सच्या पैशांनी ते जे 6,000 रुपये देत आहे ते परत तुम्ही 4-4 महिन्यांनी 2,000 रुपयांसाठी वाट पाहायला लावता. लाजा वाटायला पाहिजे. अक्षरशः आम्ही सांगतो की आता येतील पैसे तेव्हा येतील. अक्षरशः लोक वाट पाहता. लोकांच्या घरात अक्षरशः जे काही लोक म्हणजे व्याजाने पैसे काढून शेत जमिनी करताय, शेतात पेरणी करताय, त्या पेरणीला लागणाऱ्या बियाण्यांना टॅक्स लावताय. तो टॅक्सचा पैसा येतो कुठून? त्या टॅक्सचा जो काही टॅक्स लावतो तो पैसा यांच्या खिशात जातो, यांच्या गाड्यांवर जातो, यांच्या सूटवर पैसा जातो, यांच्या राहणे खाण्यावर पैसा जातो, यांच्या ऐशो आरामावर पैसा जातो. एकदा आमदार झाले, एकदा खासदार झाले, यांना पेन्शन चालू होती. या पेन्शन काय गरज आहे आरामखोरांना पेन्शन द्यायची? या अशा लोकांना परत काय म्हणतं, तुझ्या पायातले बूट, याच बुटाने या लोकांना अशी फटकावायला पाहिजे, अशी द्यायला पाहिजे की उद्या उठून ना कुठल्या स्टेजवर येतील, ना कुठल्या लोकांसमोर, ना कुठल्या शेतकऱ्यांविषयी किंवा सर्वसामान्य जनतेविषयी बोलतील. तुमच्या पायातले बूट, चप्पल आमच्यामुळे आहेत. लाजा वाटायला पाहिजे. आमच्यामुळे शेतकरी, सर्वसामान्य जनता टॅक्स भरते. त्या टॅक्सच्या पैशाने हे मजा करता, हे सरकार चालवायला बघता आणि त्या सरकाराचा पैसा हा स्वतःच्या खिशात घालता. कुठं आज याचा भ्रष्टाचार, काल त्याचा भ्रष्टाचार, ज्याने भ्रष्टाचार केला त्याला वॉशिंग मशीन मधनं फिरून फारून परत बीजेपी मध्ये घ्यायचं. हे बीजेपी वाले लोकांची आता ते माणिकराव कोकाटे सोडलं, आता हे मागे लागलं. म्हणजे शेतकऱ्याला काय आहे का नाही इज्जत? काय म्हणतं ते बघा. लोणीकर, तुम्ही घरची प्रॉपर्टी विकून दिले का पैसे? बरोबर आहे. आता तुम्ही घरची प्रॉपर्टी विकून पैसे देतात का? सर्वसामान्य जनतेचा प्रश्न. बघा, तुमच्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारने दिले, बरोबर आहे. हा प्रश्न, हा जो काही म्हणजे हे भाजपवाल्यांना लाजा वाटायला पाहिजे. अक्षरशः काय म्हणतं, तुझ्या अंगावरचे कपडे ओके सरकारचे आहेत, पायातले बूट, चप्पल सरकारचे. तुमच्या आया बहिणींना जे पैसे देत आहेत ते पैसे सरकार देते. जी काही लाडकी बहीण योजना आहे, आरामखोरांनी स्वतःच्या वोट बँक भरण्यासाठी, यांनी सांगितलं की स्वतःची वोट बँक तयार करण्यासाठी यांनी लाडकी बहीण योजना आणली आणि त्या लाडक्या बहीण योजनेच्या जीवावर निवडून आले आणि आता म्हणताय की लाडकी बहीणला देण्यासाठी पैसे नाही. हे जे काही हरामखोर लोक आहेत, या हरामखोर लोकांना सोडायला नाही पाहिजे. यांच्यावर अक्षरशः काहीतरी कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे. आपल्याला बोलावं असं वाटत नाही, पण बोलावं लागतं. कारण की ज्या पद्धतीने सर्वसामान्य जनतेच्या, सर्वसामान्य शेतकऱ्यांचा अपमान करताय. पीक विमा योजना आणली, पीक विमा योजना पण त्यांच्या पद्धतीने आणली. शेतकऱ्यांचा जो काही हमी भाव मिळायला पाहिजे, त्या हमी भावाला पैसे का देत नाही, त्याच्यात तुम्ही कतरवांडी करता. शेतकऱ्यांचा अतिवृष्टीचं अनुदान यायला पाहिजे, अतिवृष्टीचे अनुदान येत नाही. ओके, पीक विम्याचे पैसे येत नाही. त्या पीक विम्याच्या पैसे, अरे तुम्ही 500 रुपये पीक विमा टाकता आणि त्या 500 रुपयासाठी आम्हाला सेतू केंद्रावर जाऊन 1,000 रुपये खर्च करावा लागतो अक्षरशः. आणि तेच 500 रुपये येण्यासाठी आम्हाला वर्षभर वाट पाहावं लागते. अशा लोकांना अद्दल घडायला पाहिजे, यांना सोडायला नाही पाहिजे, यांना काळं फासलं पाहिजे. सर्वसामान्य लोकांनी यांच्यावर बहिष्कार टाकला पाहिजे. आजूबाजूचे जिथून निवडून आले होते मागच्या वेळेस तिथल्या लोकांनी बहिष्कार घालायला पाहिजे. आणि तुम्हाला देखील वाटतं असेल ना की शेतकऱ्यांविषयी असं कुणी अपशब्द बोलणं, कारण की आपण डेली शेतकऱ्यांविषयी अपडेट देतो. भले शासनाच्या ज्या काही गोष्टी असतात त्या मागे पुढे होतात, त्याच्यामुळे आपलं जे काही कन्व्हर्सेशन आहे, आपले जे काही अपडेट असतात ते मागे पुढे होत असतात. पण अशा घाणेरड्या लोकांबद्दल
आपण कधीही माफी देणार नाही किंवा आपल्या मनात त्यांच्याविषयी कधीही आदर भाव राहणार नाही. तुम्हालाही जर वाटत असेल की आपल्या शेतकऱ्याला या लोकांनी चुकीची वागणूक आजकाल मिळते या बीजेपीच्या राज्यामध्ये, तर नक्कीच तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त लाईक करा, म्हणजे जास्त शेअर करा, जास्त लोकांपर्यंत या लोकांच्या ज्या काही गोष्टी आहेत ना, या तुम्ही तुमच्या पद्धतीने शेअर करा. धन्यवाद.